जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आजची आपली गोष्ट आहे 75वी आणि आजच्या गोष्टीचं आपलं नाव काय आहे का दुर्योधनाचा अवमान. बघा, युधिष्ठिर महाराज अजातशत्रू या नावाने प्रसिद्ध होते आणि अशा युधिष्ठिरांचा राजसूयज्ञ भगवंत करत होते. आणि या राजसूयज्ञासाठी दुर्योधन, पितामह भीष्म, धृतराष्ट्र हे सगळे आले होते हस्तिनापूरचे. आणि राजसूयज्ञ झाल्यावर पत्नी सह्याज नावाचे वैदिक कर्मकांडात्मक कर्तव्य करावे लागते. आणि ते कर्तव्य त्याच्यामध्ये जेव्हा स्नान करून सर्व फुलं प्रफुल्लित झाले आणि सर्वांनी रेशमी वस्त्रे व कर्णकुंडले परिधान केली, पुष्पहारे घातली, तर अशा सुशोभी सगळ्या हस्तिनापुरामध्ये इंद्रप्रस्थामध्ये खूप सुंदर मयासुरांनी दालनं केली होती. त्या दालनामध्ये माहितीये का तुम्हाला कसं होतं, की असं वाटत होतं इथे जमीन आहे, पण तिथे असायची पाण्यावरची रांगोळी. आणि हे सगळं बघत 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 असताना दुर्योधन पाहत होता यांनी आश्चर्याने. आणि तिथे तो एका ठिकाणी पाणी समजून त्यांनी म्हणजे जमीन समजून पाय टाकला आणि तो पाण्यात पडला. आणि त्याचं त्या पाण्यामध्ये धनुष्य, आपलं गदा आणि मुकुट त्याच्यात पडली. आणि तिथे सगळ्या ह्या स्त्रिया उभ्या होत्या द्रौपदी सोबत, कृष्णाच्या पत्नी वगैरे ह्या. आणि मग त्यांनी बघितलं की हा पडलाय, आता कोणाची फजिती झाली का आपल्याला हसू येतं ना, मग तसंच हसू द्रौपदीला आलं. आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून हसल्या. आणि ते हसलेलं बघून दुर्योधनाला खूप लज्जित वाटलं, वाईट वाटलं. आणि बरं, एवढा हसून पण नाही थांबली द्रौपदी, तर तिने लगेच सांगितलं की द्रौपदी अंधे का बेटा अंधा, म्हणजे याला दिसलं नाही बुवा ते मयासूरची ती हे. आणि हे आणखी त्या दुर्योधनाच्या जिव्हारी लागलं. खरं तर असं स्त्रीने बोलायला नाही पाहिजे, पण असं तिच्या तोंडून बोलल्या गेलं. आणि आधीच तो खवडलेला, आधीच तो त्याच्या पोटात दुखत होतं. एवढं सुंदर हस्तिनापूर, राजसूयज्ञ, सगळे ऋषी मुनी आमंत्रित, एवढं सुंदर सगळं. आणि त्याच्यात याची फजिती झाली. आणि त्या फजितीमध्ये त्याचं हसू लागले, तेव्हा दुर्योधनाला ते फारच अपमानास्पद वाटले. आणि क्रोधाने त्याने केस उभे राहील असा अपमान झाल्यामुळे त्याने खाली मान घालून ताबडतोब महाल सोडला. आणि युधिष्ठिर महाराज हे फारच दुःखी झाले आणि त्यामुळे प्रत्येकाला खेद वाटला. या सर्व प्रकाराचा श्रीकृष्णावर काही परिणाम झाला नाही. ते शांतच होते. त्यांनी घडलेल्या गोष्टीबद्दल कोणताही अनुकूल वा प्रतिकूल असा शब्द काढला नाही. भगवान श्रीकृष्णाच्या परम इच्छेने दुर्योधन भ्रमित झाला होता असे दिसते. आणि हीच कुरु वंशातील दोन पक्षामधील शत्रुत्वाची सुरुवात होती. असे दिसते की जगाचा भार उतरवण्याच्या श्रीकृष्णाच्या ठरविलेल्या योजनेचा तो एक भाग होता. राजसूयज्ञाच्या समाप्तीनंतर दुर्योधन हा प्रसन्न झाला नव्हता. या परीक्षित महाराजांनी विचारलेल्या शंकेचे स्पष्टीकरण शुकदेव गोस्वामींनी अशा प्रकारे केले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील दुर्योधनाचा अवमान नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपले. जय श्री कृष्ण बालमित्रांनो, भेटू पुढच्या गोष्टी.